शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची ही दृश्य ताजी आहेत आणि ही दृश्य त्या वातावरणातली आहे ज्या वेळेला मोहिते पाटील पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा आहे। लोकसभा निवडणूक सुरू आहे, त्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील पुन्हा एकदा राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू आहे। त्या संदर्भातल्या सगळ्या हालचाली एका मागोमाग एक आपल्याला पाहायला मिळतात। अमोल कोल्हेंनी धैर्यशील मोहितेंची भेट घेतलेली आहे। जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलंय की आम्ही पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे आणि त्याच रात्री म्हणजे बुधवारी रात्री शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील एका माजी आमदाराच्या मुलाच्या लग्नामध्ये पुण्यामध्ये एकत्रित होते। त्यावेळेला या दोघांनी काही बातचीत सुद्धा केली, हस्तांदोलन केलं आणि हे हस्तांदोलन केवळ औपचारिक नव्हतं तर ही एक प्रकारे लोकसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी होती की काय असं म्हणायला देखील हरकत नाहीये। आणि त्यामुळेच आता म्हाड्याची ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे। काय असणार आहेत म्हाड्यातली सगळी समीकरणं आणि मोहिते पाटील पुन्हा राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर ही सगळी चक्र कशी फिरणार आहेत यावर अगदी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सोनाली शिंदे, साऊंड टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जेव्हा म्हाड्याची उमेदवारी जाहीर झाली आणि ती रणजितसिंह नाईक निंबाळकरांना जाहीर झाली, त्यानंतर ही सगळी भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आलेली आहे। रामराजे नाईक निंबाळकर, म्हाड्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, उत्तमराव जानकर या सर्वांनी या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली। पक्षश्रेष्ठींशी याबद्दल वारंवार चर्चा सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एवढंच नाही तर जयसिंह मोहिते पाटील यांनी मीडियासमोर येऊन असं सांगितलं की आम्ही पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे। पाहूया ते काय म्हणाले। आमचे नेते रणजितदादा यांचा ओढा माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्यावर फार जीव आहे, त्यांना सोडायचं त्यांच्या जीवावर येत आहे। आणि इतक्या दिवस आम्ही थांबलो ते फक्त रणजितदादाशी थांबलो आणि काल रात्री आम्ही रणजितदादाला सांगितलं की तुझा पक्ष तुमचे जे मुख्यमंत्री घे आणि 8 तारखेपर्यंत तू आमच्या घरात यायचं नाही, घरात यायचं नाही म्हणजे राजकीयदृष्ट्या। आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की पवार साहेबांच्या बरोबर जायचं। रणजितसिंह मोहिते पाटील हे इकडे आणि बाकीचे सगळे मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमध्ये कसे जातील असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडू शकतो। मात्र गेले अनेक दिवस जे महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणे त्यांना हे नक्की माहिती आहे की अशी अनेक उदाहरणं आपल्याला सध्या पाहायला मिळतात। अगदी ताजं उदाहरण म्हणजे रक्षा खडसे भाजपकडून आहेत तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमधून आहेत आणि तोच दाखला आता या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांकडून दिला जातोय। त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्येच राहतील तर बाकीचे मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमध्ये जातील आणि भाजपच्या विरोधात लढतील असं सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। रणजितसिंह मोहिते पाटील आणि फडणवीस यांचं नातं सुद्धा आपल्याला माहिती आहे। फडणवीसांच्या ते अगदी जवळचे आहेत। कारखान्यासंदर्भात त्यांना आर्थिक मदत या सगळ्या मधल्या काळात आपल्याला पाहायला मिळाली। विधान परिषदेवर त्यांना फडणवीसांनी घेतल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे फडणवीसांचे आणि त्यांचे संबंध म्हणजे राज्यातील ज्या पक्षामध्ये ते आहेत त्यातील जे मोठे नेते आहेत त्यांच्याशी उत्तम संबंध त्यांचे आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे। त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील जे आहेत ते सध्या भाजपमध्येच राहतील तर मोहिते पाटील हे भाजप विरोधात लढतील असं सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना इतका विरोध का होतोय याची प्रामुख्याने 3 कारण आपण पाहूयात। पहिलं कारण म्हणजे त्यांना ज्यांनी मदत केली, कारण रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपने तिकीट दिलं आणि त्यानंतर ज्यांनी मदत केली त्यांनाच संपवण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं। त्यांच्या विरोधकांना ताकद देण्याचं काम रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलं असा आरोप त्यांच्यावर केला जातो। यातली दुसरी गोष्ट मोहिते पाटलांचा एवढा विरोध का, तर मोहिते पाटलांचा बद्दल सुद्धा हेच म्हटलं जातं की मोहिते पाटलांचे जे विरोधक होते त्या स्थानिक पातळीवर त्यांना बळ देण्याचं काम हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केल्याचा आरोप केला जातोय। आणि मोहिते पाटलांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लढत दिली होती केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी, पक्षाने सांगितलं म्हणून माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून 1 लाखाचं लीड हे गेल्या लोकसभेला आपण रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मिळवून देणार अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती। आणि 2019च्या निवडणुकीमध्ये माळशिरस या विधानसभा मतदारसंघामधून 1,17,000चं लीड जे आहे ते मोहिते पाटलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मिळवून दिलं होतं। त्यांच्यासाठी प्रचार केला होता, त्यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती आणि एवढं सगळं करून सुद्धा मोहिते पाटील आणि निंबाळकर यांचं जमलं नाही। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मोहिते पाटलांचा विरोध हा राहिलेला आहे।
तिसरं एक कारण म्हणजे निंबाळकर घराण्यातलेच रामराजे नाईक निंबाळकर यांचं सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना जोराचा विरोध आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीमध्ये होते. आता राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते अजित पवारांबरोबर पुन्हा महायुतीमध्ये गेलेले आहेत, पण ते राष्ट्रवादीमध्ये आणि हे भाजपमध्ये अशा पद्धतीची ही सगळी अंतर्गत धुसफूस होती, अंतर्गत लढाई आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळेच रामराजे नाईक निंबाळकरांचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना विरोध आहे. कारण रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जाहीर सभेमध्ये रामराजे कसे खरे नाहीत आणि अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी केली होती. वैयक्तिक टीका टिप्पणी त्यांनी जाहीर सभेमध्ये रामराजेंसंदर्भात केली होती आणि ते सुद्धा लोकांना आवडले नव्हतं. त्याच्यावर सुद्धा टीका झाली आणि त्यामुळेच रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये हा वाद टोकाचा आहे, तो मिटेल असं कधीच वाटत नाही. ही प्रामुख्याने 3 कारणं आपल्याला पाहायला मिळतात. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात जाणारे कुठले मुद्दे आहेत, म्हणजे राजकीय वैर हा एक मुद्दा झाला, मात्र अन्य कुठले मुद्दे आहेत जे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मोहिते पाटलांचा आजही या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये दबदबा राहिलेला आहे. लोक त्यांना आजही मानतात. जे जुने मतदार आहेत, जे वयस्कर लोक आहेत ते अधिक मानतात, कारण त्यावेळेला साखर कारखाने असतील किंवा सहकारच्या माध्यमातून मोहिते पाटलांनी चांगल्या प्रकारे जनसंपर्क ठेवलेला आहे, त्यामुळे त्यांचा आजही दबदबा या भागामध्ये पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपच्या विरोधातली लाट या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं वर्तन आणि वेळोवेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांना आवर न घातल्यामुळे भाजपच्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे लाट किंवा मत लोकांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अर्थातच रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा विरोध हा मोहिते पाटलांच्या पथ्यावर पडतो आणि मोहिते पाटलांना पुन्हा एकदा संधी देण्याबद्दल लोक विचार करू शकतात. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पवार आणि ठाकरेंची सहानुभूती. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लोकांमध्ये सहानुभूती आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हाडा आणि पवार यांचं खूप जवळचं नातं आहे. एकदा पवार त्या ठिकाणाहून लोकसभा सुद्धा लढवली होती, त्यांनी ते जिंकले होते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. विजयसिंह मोहिते पाटलांना त्यांनी उपमुख्यमंत्री केलं होतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे म्हाडा आणि पवारांचं नातं हे चांगल्या पद्धतीचं आहे हे आपल्याला नक्कीच माहिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की अजित पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचं कधीच पटलेलं नव्हतं. अजित पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांना दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप राजकीय वर्तुळात केला जात होता आणि आता अजित पवार गेलेले आहेत त्या पक्षातून, त्यामुळे शरद पवारांबद्दल नाराजीचं कारण नाही. त्यामुळे आपण शरद पवारांना ताकद द्यायला पाहिजे असा सुद्धा सूर या सगळ्या लोकांमध्ये, लोकांच्या मतांमधून आपल्याला जाणवतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता महाआघाडी आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, ठाकरे आहेत, ही महाआघाडी आहे आणि या महाआघाडीचं बेरजेचं राजकारण, मतांची जर बेरीज केली तर ती सुद्धा या बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे त्या विधानसभा मतदारसंघ निहाय निंबाळकरांचे विरोधक कोण आणि निंबाळकरांच्या बाजूचा कोण या सुद्धा गोष्टींचा आढावा घेऊयात. सर्वात आधी पाहूयात निंबाळकरांचे विरोधक कोण आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार नारायण पाटील असतील किंवा अन्य लोक असतील, त्यावेळेचे ते मोठे पैलवान राहिलेले आहेत, ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात आहे. म्हाडा विधानसभा मतदारसंघामधून शिवाजी सावंत हे शिंदे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख आहेत आणि मंत्री तानाजी सावंत यांचे भाऊ आहेत. मागच्या विधानसभेला शिवसेनेकडून लढलेले संजय कोकाटे, त्याचबरोबर बबन शिंदे हे म्हाडा विधानसभा मतदारसंघातले आहेत आणि त्यांचा सुद्धा निंबाळकरांना विरोध आहे. तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे मानखटाव, प्रभाकर देशमुखांचा विरोध आहे. चौथा फलटण, जिथून रामराजे निंबाळकरांचा विरोध जगजाहीर आहे. पाचवा सांगोल्यामधून बाबासाहेब देशमुख आहेत, जे गणपतराव देशमुखांचे नातू आहेत. गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांना केवळ म्हाड्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये मोठं स्थान होतं आणि त्यांचा हा नातू आहे, त्याचाही विरोध आहे. 6वा मतदारसंघ माळशिरस, मोहिते पाटीलच तिथे आहेत. जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी निंबाळकरांना तिथून लीड मिळवून दिलं होतं. संजय शिंदेंच्या विरोधात ही 2019ची निवडणूक झाली होती आणि आता बघा, संजय शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यावेळेला विरोधात लढले, आता मात्र ते एकत्र आहेत आणि ज्या मोहितेंनी त्यांना मदत केली ते मोहिते विरोधात जातील की काय अशी शक्यता आहे. निंबाळकरांच्या बाजूने विधानसभा मतदारसंघ निहाय परिस्थिती काय ती आपण पाहूया. त्यांच्या बाजूने करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार संजय शिंदे आहेत, माजी आमदार जयवंत जगताप आहेत, रश्मी बागल आहेत. म्हाडामधून आमदार बबनराव शिंदे आहेत. सांगोल्यामधून आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंके आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार राम सातपुते आता सध्या ते सोलापूरमधून लोकसभा निवडणुकीची रिंगणामध्ये उतरलेले आहेत. जोरदार प्रचार सुरू आहेत. माणखटावमध्ये आमदार जयकुमार गोरे आहेत आणि फलटणमध्ये हा त्यांचा स्वतःचा तालुका आहे. आणखी एक विशेष म्हणजे या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्या 6 विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे एकतर भाजपचे आहेत किंवा भाजपचे जे युतीमधले जे पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत त्यांचे आहेत. असं असून सुद्धा मोहिते पाटलांचं पारडं जड कसं होऊ शकतं हे आपण पाहतोय. जड कसं झालं हे आपण पाहतोय. काय परिस्थिती आहे हे बघा. जयकुमार गोरे भाजपचे आहेत, राम सातपुते भाजपचे आमदार आहेत, संजय शिंदे, बबनराव शिंदे आणि रामराजे नाईक निंबाळकर हे तिघही अजित पवार गटाचे आहेत. ते सुद्धा महायुतीमध्ये आहेत. शहाजी बापू पाटील, काय झाडी काय डोंगरवाले शहाजी बापू पाटील सुद्धा शिंदे गटामध्ये. 6चे 6 आमदार हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या तसं पाहिलं तर कागदावर सोबत आहेत. मात्र मोहिते पाटील जर उतरले तर ही लढाई कठीण होऊ शकते. या सगळ्याचं तात्पर्य काय तर मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून जर उभे राहिले आणि भाजपच्या विरोधात लढले तर आणि जर पवार फॅक्टर आणि मोहिते पाटील फॅक्टर यांनी जर काम केलं तर हे पारडं मोहिते पाटलांच्या बाजूने जड होईल आणि रणजितसिंह निंबाळकरांना ही लढाई अतिशय अटीतटीची जाईल असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात मोहिते पाटलांची उमेदवारी अजून जाहीर व्हायची आहे. ते कुठून लढणार हे अजून जाहीर व्हायचं आहे. अर्थात महाविकास आघाडीचाच उमेदवार अजून जाहीर व्हायचा आहे. मात्र ही जर लढाई झाली तर राज्यातल्या ज्या टफ फाईट आहे त्या टफ फाईटमधली ही एक लढाई असेल. आणि मोहिते पाटील फॅक्टर हा कसा काम करतो किंवा पवार फॅक्टर हा किती काम करेल हे सुद्धा सगळी महाराष्ट्राची जनता बघणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.